आजचा माझा विषय आहे, इंग्लिश मी सांगत आहे, मोर दॅन युअर बेस्ट. तुमच्या उत्तमपेक्षाही जास्ती. परत सांगतो, तुमच्या उत्तमपेक्षाही जास्ती, तुमच्या बेस्टपेक्षाही जास्ती. ओके, आपण उघड्या निर्गम ह्याचा 17वा अध्याय वचन 8 ते 13, एक्सोडस चॅप्टर 17 verses 8 to verse 13, 1-3. Then came Amalek and fought with Israel in Rephidim. And Moses said unto Joshua, choose us out men, and go out and fight with Amalek. Tomorrow I will stand on the top of the hill with the rod of God in mine hand. वाच संदीप, वचन 8 पासून पुढे. व रफिदिमात इस्रायलाशी लढू लागला. आणि मोशेने यहोशवाला सांगितले, आम्हासाठी मनुष्य निवडून घे आणि बाहेर जाऊन अमालेकाशी लढ. उद्या मी देवाची काठी हातात घेऊन डोंगराच्या शिखरावर उभा राहीन. मग मोशेने त्याला सांगितल्याप्रमाणे यहोशवाने अमालेकाशी लढाई केली. आणि मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या पडले. आणि असे झाले की मोशे आपला हात वर करी तेव्हा इस्रायलाचा विजय होई, पण तो आपला हात खाली करी तेव्हा अमालेकाचा विजय होई. पण मोशेचे हात थकले म्हणून त्यांनी धोंडा घेऊन त्याच्या खाली ठेवला आणि तो त्याच्यावर बसला. आणि अहरोन व हूर यांनी एका बाजूस एक व दुसऱ्या बाजूस एक असे उभे राहून त्याच्या हातास टेका दिला. आणि सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. आणि यहोशवाने तलवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा मोड केला. आमेन. ओके, तर आपल्याला हे वचन ठाऊक आहे की कसं इस्रायल राष्ट्राला इथं विजय मिळालेला आहे. पण आपण आज जरा थोडंसं ह्या वचनामध्ये खोल जाणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगतो, रेफिदिम ह्या शब्दाचा अर्थ आहे विसावा किंवा विश्राम. आणि अमालेक हे जे होते ना, हे एसावाचे वंशज होते. एसावाचे लेकर होते सगळे. तर आपण पाहतो की 2 भावंडांमध्ये भांडणं सुरू झालेले आहे, युद्ध सुरू झालेलं आहे. आणि अमालेक या शब्दाचा अर्थ आहे ड्वेलर इन अ व्हॅली, म्हणजे खोऱ्यांमध्ये राहणारे. तर ज्यावेळेस कधी तुम्ही देवाप्रती विसावा घ्यायला जाल, म्हणजे देवाच्या सहभागितात जायला प्रयत्न कराल, तुम्ही देवाच्या आणखीन जवळ जायचा प्रयत्न कराल, त्यावेळेस तुमच्यावरती अमालेक चालून येणार. हे कधी नका विसरू. You will always have an Amalek attacking you whenever you decide or whenever you are resting in the presence of God. जेव्हा काही तुम्ही देवाच्या जवळ जायचा प्रयत्न करता, तेव्हा तुमच्यावरती अमालेक चढून येणार. म्हणजे सैतान तुमच्यावरती हल्ला करणं, म्हणजे खोऱ्यात राहणारे. खोरा म्हणजे एक अशी स्थळ जिथं सैतानाचं साम्राज्य प्रबळ आहे, जिथं अंधकारी शक्ती आणखीन प्रबळ आहे, जिथं सैतानी ताकदे तुमच्या विरुद्ध कार्य करत असते, तुम्हाला तिथं खोऱ्यात दाबून ठेवायचा प्रयत्न करत असते. तर जेव्हा कधी तुम्ही देवाच्या जवळ, देवाच्या समागमात जायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला हे हल्ले होणार. हां, पण ज्यावेळेस तुम्ही जगात जायचा प्रयत्न करता किंवा जगात ओढ किंवा जगाच्या गोष्टी करायचा प्रयत्न करता, त्यावेळेस तुम्हाला कधी हल्ला होणार नाही. तर संतो, ह्याच्यानं तुम्ही एक गोष्ट शिकू शकता की देवाच्या जवळ जायचा तुम्ही सुरुवात जशी केली, तुमच्यावरती सैतानी शक्ती हल्ला करणार. विसावा म्हणजे देवाच्या समागमात वसून राहणं, देवाच्या समागमात आनंद करणं, देवाच्या समागमात देवाच्या जवळ जाणं, ह्याला म्हणतात विसावा. ओके, तर आपण पुढे पाहूया. आता इथं पाहतो की आपण इस्रायल राष्ट्रांनी एक महान चमत्कार पाहिलेला आहे ह्या अध्यायामध्ये. आणि ते म्हणजे त्यांनी खडकातून काठी मारल्यावरती, काय म्हणत आहे मी, खडकातून काठी मारल्यावरती जी पाणी येताना पाहिलेलं आहे. आणि वचन सांगतं की देव म्हटला, मी त्या खडकावर उभा राहील आणि तू काठी मार, मोशेला म्हटला, आणि तिथून तुला पाणी येईल. आणि तसंच ते होताना त्यांनी पाहिलेलं आहे. त्यांनी फ्रेश, एकदम ताजं पाणी, असं एकदम गोड पाणी, सुंदर पाणी त्यांनी ते प्यायले आणि त्यांच्या जीवाला त्यांना विसावा मिळालेला आहे. पण जसं ते हे प्रसंगातून बाहेर येतच नाहीत, त्वरित
त्याच क्षणाला आपण पाहतो की इस्रायल राष्ट्रावरती अमालिक लोक सोडून आले. आता आपण वाचूया वचन 9 पासून पुढे. And Moses said unto Joshua, choose us out men and go out, fight with Amalek. Tomorrow I will stand on the top of the hill with the rod of God in mine hand. So Joshua did as Moses had said to him. आता मोशे काय सांगतो यहोशुवाला की आपल्यामधून तुमच्यामधून काही लोक निवड. कशासाठी निवड? तर युद्ध करायला निवड. आता सगळ्यात प्रथम पॉईंट नंबर 1, जर का तुम्ही नोट्स घेता तर तुम्ही लिहू शकता. पॉईंट नंबर 1, इस्रायल राष्ट्रानं 450 वर्ष हे गुलामगिरीत होतं. ते गुलाम होते, ते योद्धा नव्हते, ते योद्धे नव्हते. त्यांनी कोणतीच लढाई लढली नव्हती. मिस्राला जेव्हा त्यांनी हरवलं होतं आणि बाहेर आले होते तर मिस्राचा पराभव करणारा हा देव होता. मिस्राविरुद्ध लढणारा देव होता. इस्रायल राष्ट्र मिस्राविरुद्ध लढले नाही. थोडंसं मी याच्यावरती बोलू इच्छितो. काय होतं माहिती आहे का, पुष्कळदा आपण कोणाला तरी एका संकटातून बाहेर काढतो. आपण त्या व्यक्तीवर प्रेम करतो म्हणून आपण त्या व्यक्तीला कदाचित आजारातून, कदाचित घरच्या भांडणातून, कदाचित शेजाऱ्याबरोबरच्या भांडणातून, कदाचित एका संबंधात असलेल्या त्या भांडणातून किंवा फायनान्शियल आर्थिक संकटातून आपण कोणाला तरी बाहेर काढतो. पण आपण काढलेलं आहे म्हणजे आपण उभं राहिलं संगती, आपण आपला जोर दाखवला, आपण आपली ओळख दाखवली, आपण आपला बळ दाखवला आणि त्या व्यक्तीला संकटातून बाहेर काढलं. पण जर का त्या व्यक्तीला त्या राष्ट्राबरोबर किंवा त्या व्यक्तींबरोबर जर का त्या व्यक्तीला वैमनस्यच नसेल आणि आपणच फुकटचं युद्ध लढलं आणि त्यांना बाहेर काढलं तर तो व्यक्ती परत तिथंच जायची इच्छा दाखवणार. हे कधी नका विसरू. इस्रायल राष्ट्राला गुलामगिरीतून इच्छा निघायची झाली तर होती. देवानी फारो विरुद्ध शत्रुत्व केलं, देवानी केलं आणि देव इस्रायल राष्ट्राच्या वतीने लढला फारो विरुद्ध. पण एक प्रश्न असा आहे, इस्रायल राष्ट्राला खरोखर तिथून निघायची इच्छा होती का? हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः द्या तुमच्या मनात. कारण जेव्हा आपण पाहतो की जेव्हा कधी संकट त्यांच्यावरती आलं त्या 40 वर्षाच्या अंतराळामध्ये, ते नेहमी मिस्राकडे जायचा इच्छा धरायचे, नेहमी. मग तसं झालं ना, आपण कोणाला तरी बाहेर काढतो संकटातून, पण तो व्यक्ती त्याला रागच असतो की यार माझी इच्छा पूर्ण करणे, मला ते फुकटचं बाहेर काढलं, माझ्या हातामध्ये दिलं नाही, मला ते माझं ते होऊ दिलं नाही, फुकट आले मध्ये आणि फुकटून लढले आणि फुकटून हे केलं, फुकटून ते केलं आणि मीनाकर मला तर त्रास होते, मला हे होते ते होते आणि आता ह्या व्यक्तीने विनाकारांमध्ये आले. इस्रायल राष्ट्राची इच्छा कधी नव्हतीच नीट तशी पाहायला गेली तर, की त्या लोकांना बघा, त्यांना दास्यातून गुलामगिरीतून निघायचं तर होतं पण त्यांना मिसर सोडायचं नव्हतं. तर सांगतो, पुढच्या वेळेस कोणाला मदत करायच्या आधी पहिला हा विचार करा की त्या व्यक्तीला तिथून बाहेर निघायची इच्छा आहे का, त्या व्यक्तीला त्या लोकांबरोबर संबंध वाढायची इच्छा आहे का, त्या व्यक्तीला त्या लोकांबरोबर शत्रुत्व आहे का, म्हणजे त्या व्यक्तीला खरोखर तिथून निघायची इच्छा आहे का. नाही तुम्ही काढाल तर खरं बाहेर, पण ती व्यक्ती परत तिथं जाऊन गुटमळेल. हा एक बोनस पॉईंट तुम्हाला मी सकाळी देत आहे आज. तर कोणालाही मदत करायच्या आधी पहिले हे बघा की समोरच्याला तुमची मदतीची गरज आहे का. आमेन. आता माझा मेन मुद्दा असा आहे, तो पॉईंट नंबर 1, की इस्रायल राष्ट्र हे गुलाम होते, हे काही योद्धे नव्हते.
जेव्हा इस्रायल राष्ट्र गुलामगिरीतून बाहेर पडले, हे त्यांचं सगळ्यात प्रथम युद्ध होतं अमालेकांविरुद्ध. त्याआधी इस्रायल राष्ट्राने कोणतंच युद्ध लढलं नाही. तांबड्या समुद्राकडे पण सुद्धा आपण पाहतो की देवाने युद्ध लढलेलं आहे. ते लोकांनी काही नाही केलं. त्या लोकांनी फक्त ते पळाले, दॅट्स इट. बाकी काही त्यांनी केलं नाही. तर ह्याच्यातून मला एक गोष्ट शिकायला मिळते, मोर दॅन युअर बेस्ट. म्हणजे तुमचं उत्कृष्टापेक्षाही अधिक ह्याची अपेक्षा तुमच्याकडून केली जाणार कोणत्याही प्रसंगामध्ये, कुठेही. तुम्हाला उत्तम काय करता येतं ना, मग त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट तुमच्याकडून अपेक्षा केली जाणार, त्याच्यापेक्षाही ग्रेट. इस्रायल राष्ट्राला युद्ध लढता येतं का मला नाही माहिती, पण मोशे काय म्हणतो यहोशुआला, आपल्यामधून काही असे माणसं निवड. कशासाठी निवड? प्रार्थनेसाठी नाही, तर युद्ध लढायसाठी निवड. यहोशुआ म्हटला असता मोशेला की दादा, आम्ही 450 वर्ष आमची पाठ मोडूपर्यंत आम्ही गुलामगिरी केलेली आहे, आम्ही हत्यार कधी उचललेले नाही आहेत आणि आम्ही कोणाला कधी मारलेलं नाही आहे, आम्हाला हे करता येत नाही. तर यहोशुआ एका शब्दाने पण मोशेला हे म्हणत नाही की आम्हाला हे करता येत नाही. जर का आम्ही गुलामगिरी करत होतो तर ठीक आहे, पण आता युद्धाची वेळ आहे, तर मी ह्याच गुलामाच्या हातामध्ये आम्ही शस्त्र हातात घेऊ आणि लढूया. संत हो, पुष्कळ वेळेस आपण पाहतो की पुष्कळ लोक आहेत ना, नाही मला येत नाही, मला कामामध्ये ह्याची अपेक्षा केली जाते आणि मला विनाकारण एक्स्ट्रा काम दिलं जातं आणि हे काय आहे, असं कधी होतं का? अहो पास्टर, मी ह्या डिपार्टमेंटचाच नाहीच आहे ना, तर मला विनाकारण माझ्याकडून ही अपेक्षा माझा बॉस करतो. कसा हा बॉस आहे, असं कसं काय होऊ शकतं? मला अपॉइंटमेंट लेटर वेगळंच दिलेलं आहे आणि इथून माझ्याकडून ही अपेक्षा केली जाते, असं कसं शक्य आहे? असं नाही तसं नाही. अहो, तुमच्याकडून जास्तीची अपेक्षा नेहमी केली जाणार. मान्य, तुम्ही हे कधीच आधी केलेलं नाही आहे, लेकिन लाईफ में बहुत कुछ फर्स्ट टाइम होता है मामू. तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी पहिल्यांदा तुमच्याकडून अपेक्षा केल्या जाणार. फर्स्ट टाइम, येस. नवीन गोष्टी ज्या तुम्ही कधीच केलेल्या नाही आहेत. तुम्ही बोलू शकत नाही की नाही मी तर शिक्षण नाही घेतलेलं, मी तसं कोर्स नाही केलेला, मला माहितीच. आता इस्रायल राष्ट्राने काही युद्धाचा कोर्स केला होता का? नाही. पण ज्यावेळेस शत्रू चालून आले तर त्यांना युद्ध लढणं गरजेचं होतं. ते शत्रूला म्हणू शकत नाही आम्हाला युद्ध येत नाही, आमच्याकडून गुलामगिरी करून घ्या. नाही, तसे ते बोलूच शकत नाही. जेव्हा तुमच्या विरुद्ध एखादी गोष्ट उभी राहते त्यावेळेस तुम्हाला त्याच्या विरुद्ध उभं राहणं गरजेचं आहे. आणि आपण पाहतो की देवानी, म्हणजे हे बघा, याचा अर्थ हा होतो की देवानी त्यांना युद्धकला पण दिली होती. आता आपण पुढे वाचूया. आता मोशे काय सांगतो इस्रायलाला की तू असे माणसं निवड. कसे माणसं निवड? ज्यांना युद्ध करता येतं, ज्यांना मारामाऱ्या करता येतात. आता संतो हो, एक लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यांमध्ये देवानी, हे बघा, देव तुमच्या जीवनामध्ये कोणतीच असा प्रसंग येऊ देणार नाही की जे तुम्ही कधी ते तुम्हाला करता येत नाही, असं कधीच देव तुमच्यासमोर अशी परीक्षा किंवा प्रसंग येऊ देणार नाही. देवाला ठाऊक आहे तुम्हाला काय करता येतं. गॉड नोज व्हॉट यू कॅन डू, गॉड नोज व्हॉट यू कॅन हँडल, गॉड नोज एव्हरीथिंग अबाउट युअर लाईफ. देव तुमच्या जीवनाबद्दल सगळं काय जाणतो आणि देवाला हे पण माहिती आहे की तुम्ही काय हाताळू शकता. तर संतो हो, ज्यावेळेस इस्रायल राष्ट्रासमोर प्रसंग आला, मोशे काय म्हणतो यहोशुआला की आपल्यामधून असे माणसं निवड. म्हणजे सगळ्यांनाच युद्ध करता येईल असं नाही आहे, तर आपल्यामध्ये असे काही लोक आहेत जे युद्ध कलेमध्ये माहीर आहेत, ज्यांना युद्ध करता येतं. संतो हो, आज तुमच्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला पण ठाऊक नाही की तुम्हाला ते करता येतं. पण ज्यावेळेस प्रसंगाची मांग तशी असते, जेव्हा प्रसंग तशी मागणी ठेवतं, त्यावेळेस तुम्ही त्याला उत्तीर्ण होऊ शकता. म्हणून कधीही पिछेहाट करायची नाही, कधीही माघार घ्यायची नाही, कधीही म्हणायचं नाही की मला येत नाही. हे बघा, ज्यावेळेस दाविदासमोर गल्ल्यात उभा राहिला त्यावेळेस दावीद हे म्हणाला नाही, अरे यार, मी सिंहाला मारलंय, मी हास्वलीला मारलंय, मी ह्या बलाढ्य पुरुषाला कधी मारलेलं नाही राव, मला येत नाही.
तो काय म्हणतो, जर का मी सिंहाला मारू शकतो, मी अस्वलीला मारू शकतो, तर हा तर कोणीच नाही माझ्यासमोर, हड. संत हो, तुम्हाला देव तयार करत आहे, तुमच्यामध्ये ती कुवत आहे, तुमच्यामध्ये ती काबिलियत आहे. तुम्ही कोणत्याही प्रसंगाला आरामात फेस करू शकता जर का तुम्ही पुढचं कराल. आणि ते आहे, मोशेनी ज्यावेळेस मोशे हा डोंगरावर गेला आणि प्रार्थना करायला लागला आणि त्यांनी पाहिलं की जेव्हा त्याचे हात वरती होत होते त्यावेळेस इस्रायल राष्ट्र युद्ध जिंकायचं, आणि जेव्हा त्याचे हात खाली होत असे त्यावेळेस इस्रायल राष्ट्र युद्ध हारायला लागायचं. तर संत हो, ज्यावेळेस मोशेला हे कळालं की माझ्या प्रार्थनेच्या जोरावर आमचं विजय निश्चित आहे, ज्यावेळेस त्याला हे कळालं त्यावेळेस बायबल हे सांगतं, त्यांनी तो स्वतः दगडावर बसला आणि अहरोन आणि हूर ह्यांनी त्याचे हात साईडनी उचलून धरले, आणि ते पण दिवस मावळूपर्यंत. म्हणजेच अर्थ काय होतो, इथं पण आपण पाहतो की जास्तीची अपेक्षा, तुमच्या उत्कृष्टापेक्षाही जास्तीची अपेक्षा, तुमच्या उत्तमपेक्षाही उत्कृष्टाने तुमच्या उत्तमपेक्षाही जास्तीची अपेक्षा तुमच्याकडून केली जाणार. म्हणजे मोशेचे हात जेव्हा थकले तेव्हा मोशे खुद्द दगडावर बसला आणि अहरोन आणि हूरनी त्याच्या हाताला साईडनी सपोर्ट केला. महत्त्वाचं हे नव्हतं की मोशेला हात स्वतःवरती करता येतात की नाही, महत्त्वाचं हे होतं की त्याचे हात वरती राहतात की नाही, म्हणजे प्रार्थना ही प्रबळ राहते की नाही. संत हो, तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही नव्या प्रसंगाला हँडल करू शकता, कोणत्याही नव्या प्रसंगाला तुम्ही हाताळू शकता. तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची गरज आहे, तुम्हाला प्रार्थना वाढवायची आहे, दॅट्स इट. आणि शेवटचा मुद्दा, युअर बॅटल ग्राउंड इज बोथ स्पिरिच्युअल अँड फिजिकल. म्हणजे काय की तुम्ही प्रार्थनेत जेवढे जाल तुम्ही भौतिकमध्ये तुम्ही विजय मिळवणार. तुम्ही प्रार्थनेत जसं जाल तुम्ही भौतिकमध्ये विजय मिळवणार. तुमच्या आत्मिक पातळीचा विजय हा तुमच्या भौतिक पातळीचा विजय हा आत्मिक पातळीवरती विजय मिळवण्यावरती निर्भर आहे. तुम्ही whatever battles you want to win in the physical, it is all dependent on the battles you win in the spiritual. हे कधी विसरू नका. तुम्ही जेवढं जास्ती आत्म्यात तुम्ही युद्ध जिंकाल तेवढं जास्ती तुमचं शरीरात तुमचं विजय हे जिंकलं जाईल. तर प्रार्थना नुसतं प्रार्थना करून पण फायदा नाही आणि नुसतं शरीरात श्रम करून फायदा नाही. तुम्हाला दोन्ही ठिकाणी श्रम करणं गरजेचं आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला तुमच्या उत्तमपेक्षाही जास्तीची अपेक्षा तुमच्याकडून केली जाणार, उत्तमपेक्षा जास्ती, हे कधी विसरू नका. तर संत हो, असं कधी म्हणायचं नाही की मला हे येत नाही किंवा मला हे ठाऊक नाही, मी कधी केलेलं नाही आहे, मला या ठिकाणी जाता येत नाही कारण मी कधी गेलेलो नाही आहे. तसं नाही आहे. तुम्हाला देव तुमच्यासमोर कोणताही प्रसंग घेऊन येईल. हे बघा, जेव्हा अमालेक लोक इस्रायल राष्ट्राविरुद्ध चढून आले त्यावेळेस ते सहज इस्रायल राष्ट्र गुलामगिरीला त्यांनी स्वीकारलं असतं. परत एकदा त्यांनी आता अमालेकाची गुलामगिरी केली असती. पण नाही, आम्ही गुलाम होतो ह्याचा अर्थ हा नाही आहे आम्ही प्रत्येकाची गुलामगिरी करतच बसूया. नो, देवाने आम्हाला एका दास्यातून बाहेर काढल्याचा अर्थ हा नाही की दुसऱ्या दास्यामध्ये आम्ही जावं. नो, अजिबात नाही. संत हो, आज आपल्याला हे शिकायची गरज आहे की माझ्या उत्तमपेक्षाही जास्तीच्या पेक्षा माझ्याकडून देव करणार. माझ्या उत्तमपेक्षाही जास्तीच्या अपेक्षा, मग ते आत्म्यात असो का मग ते भौतिकमध्ये असो, कुठेही असू द्या. मोर इज एक्सपेक्टेड फ्रॉम मी, ऑफ माय बेस्ट, मोर ऑफ माय बेस्ट. तर संत हो, हे लक्षात ठेवा, इस्रायल राष्ट्र हे गुलाम होते, त्यांनी कधी युद्ध लढलेलं नव्हतं. पण जसे ते लोक दास्यातून बाहेर निघाले त्यांच्यावरती अनेक शत्रू चालून आले आणि त्यावेळेस इस्रायल राष्ट्राने त्यांना हाणून मारून पाडलेलं आहे. म्हणून
तुम्ही हे कधी बोलू शकत नाही की मला हे माहिती नाही, मी हे कधी केलेलं नाही आहे, मला हा प्रोसेसच माहिती नहीं है, मला हा प्रसंग माहिती नहीं है. नहीं, बहुत कुछ लाइफ में फर्स्ट टाइम होता है मामू, हे लक्षात ठेवा. तुम्हाला उभा राहायचं आहे, तुम्हाला कंबर कसायची आहे आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला डोंगर चढायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे. तुम्हाला वाटेल ते करा, वाटेल ते करा. दगडाखाली दगडावर बसा, साईडला कोणीतरी उभं करा, पण प्रार्थना करा. दॅट्स इट. कोणतंही कारण देऊ नका. कारण जर का तुम्ही प्रार्थनेत वाढला नाही, तुम्ही शरीरात युद्ध जिंकणार नाही. तुम्ही प्रार्थनेत वाढला नाही, तुमचा प्रोसेस तुम्ही जो भौतिक शरीरात करत आहात, तुम्ही जे काम करत आहात, जे प्रोजेक्ट करत आहात, जे काही पण करत आहात, त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तुमची प्रार्थना कमी झाली की आम्हाला एक जास्ती प्रबळ होणार. तुम्ही प्रार्थना वाढली की तुम्ही प्रबळ होणार. हे लक्षात ठेवा. गॉड ब्लेस यू. हॅव अ ग्रेट डे अँड मीट यू अगेन उद्या सकाळी बरोबर 6 वाजता. प्रेज द लॉर्ड.